जय गुरुदेव, हरिओम. 2024 उन्हाळा अत्यंत कडक. कालच 42च्या वरती तापमान गेलेलं आहे आणि अजून एप्रिल महिना चालू आहे, अजून मे महिना जायचा आहे. तर याच्यापासून वाचायचं कसं की प्रत्येक ऋतू आपल्याला एन्जॉय करता आला पाहिजे. त्याचप्रमाणे उन्हाळा सुद्धा आपल्याला मस्त मजा घेऊन आनंद घेऊन एन्जॉय करता आला पाहिजे. त्यासाठी काही बेसिक टिप्स. पहिलं म्हणजे प्राणायाम. 3 प्राणायाम आहेत: चंद्रभेदन, सितकारे आणि शीतली. चंद्रभेदन प्राणायामामध्ये डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, हळूहळू श्वास घ्यायचा आहे, शक्य होईल तितका थांबवायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडायचा आहे. या प्रकाराला चंद्रभेदन प्राणायाम म्हणतात. हे केल्यामुळे शरीराचं टेम्परेचर हे इन्स्टंटली कमी होतं आणि आपल्याला थंडपणा जाणवतो. मग एका वेळेस 15 ते 20 वेळा ही प्रोसिजर रिपीट करायची. त्याचप्रमाणे फक्त डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीनेच श्वास सोडायचा. याला देखील चंद्रभेदन प्राणायाम आपण म्हणतो आणि याच्यामुळे सुद्धा टेम्परेचर कमी होतं. त्याचप्रमाणे चंद्रभेदन प्राणायाम रोज केल्यामुळे ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे तो हाय बीपीचा त्रास सुद्धा कमी होतो. त्याचप्रमाणे शीतली आणि सितकारी. हे जीभ फोल्ड करून, ज्याप्रमाणे कुत्रं जीभ बाहेर ठेवतं आणि त्याच्यामुळे ते त्याच्या बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करतं, तशाच पद्धतीनं जीभ फोल्ड करून श्वास घ्यायचा आहे. शक्य होईल तेवढं थांबायचं आणि हळूहळू श्वास नाकाने सोडायचा आहे. रिपीट दिस प्रोसिजर. त्याचप्रमाणे दात बंद करून श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. थांबायचं आणि पुन्हा श्वास सोडायचा आहे. तर हे 3 प्राणायाम आहेत. त्याचबरोबर पाणी पिण्याची पद्धत ही अत्यंत चुकीची असल्यामुळे आपली तहान भागत नाही आणि शरीराला हवं तितकं गरजेचं पाणी मिळत नाही. तर पाणी कशा पद्धतीने प्यायचे? तर पाणी एक घोट घेऊन पाणी प्यायचे. 3 ते 5 श्वास हे घेऊन सोडल्यानंतर 1 श्वास, अशा पद्धतीनं 3 ते 5 श्वास, त्याच्यामध्ये 1 घोट पाणी हे आपल्या आतमध्ये गेलं पाहिजे. याचं बेसिक लॉजिक काय आहे? तर त्या पाण्याच्या घोटामध्ये आपला सलाइवा मिक्स होतो आणि अशा पद्धतीनं ते पाणी जर आपल्या पोटामध्ये गेलं तर आपल्याला शरीराला जितकं गरजेचं आहे तितकंच पाणी आतमध्ये जातं आणि आपली तहान भागते. प्रयोग करून बघा आणि मग तुम्हाला पटेल. आणि सलाइवा इट्स अँटासिड, त्यामुळे ॲसिडिटी वाढत नाही आणि जगामध्ये अजून कृत्रिम सलाइवा बनवणारं कुठलंही मशीन तयार झालेलं नाही. प्रत्येकाचा सलाइवा हा स्वतःच तयार होत असतो. त्यामुळे अशा पद्धतीनं पाणी प्यायचे. त्याचप्रमाणे काय खायचे काय नाही खायचे. हेवी फूड्स अवॉइड करायचे. वजन कमी करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. लाईट फूड्स, फळं जितकी जास्त होतील. आंबा प्रत्येकाने रोज 1 ते 2 खावाच. मावळा ज्यूस असेल, उसाचा रस असेल. फक्त आंबे आणि उसाचा रस हे घेतल्यानंतर किंवा घ्यायच्या आधी पाणी प्यायचं नाहीये. पाणी आणि हे एकत्र झालं तर जुलाबाला आमंत्रण आहे, जुलाब सुरू होतील. तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याची काळजी घेऊयात. त्याचप्रमाणे थंड हवं असतं, त्यामुळे बरेच जण थंड बिअरच्या नादाला लागतात. पण बिअरमध्ये सुद्धा 5% का होईना अल्कोहोल असतंच, विच अगेन लीड्स टू डिहायड्रेशन. त्यामुळे शक्यतो हे अवॉइड करून पन्हं, कैरीचं पन्हं, ज्युसेस वेगवेगळे हे याच्यामध्ये आपण ट्राय करूयात. ताक प्रचंड प्रमाणामध्ये भरपूर आपण दुपारी पिऊ शकता, जिरा ताक. त्याच्यामुळे बॉडी टेम्परेचर कमी होईल. त्याचप्रमाणे एक मुद्रा सांगतो की जर शक्य झालंच नाही, पाणी मिळालंच नाही, डिहायड्रेशन झालं, डिहायड्रेशनमुळे प्रॉब्लेम वाटायला लागले, तर ही इंद्रमुद्रा आहे. करंगळी आणि अंगठा, अग्नितत्व आणि जलतत्व हे एकत्र केलं तर बॉडी टेम्परेचर तुमचं बॅलन्स, जलतत्व बॉडीमधलं बॅलन्स होण्यासाठीची ही मुद्रा आहे. पाणी कमी पिलं असेल तरी ह्या मुद्रेमुळे ते बॅलन्स व्हायला फायदा होतो. त्याचप्रमाणे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी पितच राहायचंय आणि ही मुद्रा वेळोवेळी लावायची. मग ह्या मुद्रेबरोबर जर प्राणमुद्राच लावली तर त्याच्यामध्ये इंद्रमुद्रा सुद्धा होती आणि पृथ्वी मुद्रा सुद्धा होती. तर किमान 20 मिनिटं ही मुद्रा लावायची आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण घरात बसून, ऑफिसमध्ये, प्रवासामध्ये, कारमध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये कुठेही करू शकतो. अशा पद्धतीनं हा उन्हाळा आपण साजरा करूयात, एन्जॉय करूयात. आंबे, फळं, ज्यूस, उसाचा रस याचा भरपूर आस्वाद घेऊयात. अँड लेट्स स्टे फिट, स्टे हेल्दी. मस्तीत जगा पण शिस्तीत जगा. जय गुरुदेव, हरिओम.